नमस्कार. तर आज इंद्रायणी आणि पिंगा गो पोरी पिंगा या मालिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा विशेष भाग 2 भागांमध्ये असेल, त्यामुळे नक्की पहा. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की वल्लरी, तेजा, मिठ्ठू, श्वेता आणि प्रेरणा या 5ही जणी सुमन विरोधातले पुरावे शोधण्यासाठी घडलेल्या घटनेच्या घटनास्थळी आलेल्या असतात. आता तेजा म्हणते की अगं ये ऐक ना, प्रतिबंधित क्षेत्र असं लिहिलं आहे इथे, म्हणजे इथे यायला अलाउड नसतं, ऐका ना माझं, चला ना प्लीज. तेव्हा मिठ्ठू म्हणते की हो ना, शेणाचा सुद्धा खूप वास येतोय ग. आता वल्लरी म्हणते की मिठ्ठूताई, सुमनने FIRमध्ये जे घटनास्थळ सांगितलं आहे ना, हे तेच आहे. मला असं वाटतंय की आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावा सापडणार आहे. आता श्वेता म्हणते की मला पण नाही वाटत की इथे काही पुरावे सापडतील असं, आणि तिला तिथे एक पाटी दिसते, त्यावर लिहिलेलं असतं की वन्य प्राण्यांचे प्राबल्य असलेले क्षेत्र. ते वाचून ती म्हणते की इथे नको थांबायला आपण. तेव्हा तेजासुद्धा घाबरत म्हणते की हो, ही बरोबर बोलते, काही सापडणार नाही इथे, चला ना आपण निघूया. आता प्रेरणा म्हणते की अगं तेजा, वल्लरीला वाटते ना की इथे काहीतरी सापडेल, मग मदत करूया ना आपण तिची, आणि तुझं डोकं जरा बाजूला ठेव, जरा वेळ एका माणसाच्या डोक्याने जाऊया, काही पुरावा सापडला तर फायद्याचंच आहे ना आपल्यासाठी. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की हो मग काय, आता शोधत बसा इथेच, चला. तितक्यात मिठ्ठूचा पाय शेणावरती पडतो आणि ती खूप ओरडायला लागते आणि म्हणते की शी, पाय शेणात गेला यार माझा, पेडिक्युअर होऊन 2च दिवस झाले, सगळे पैसे वाया गेले. तेव्हा प्रेरणा मिठ्ठूवर वैतागत म्हणते की तिकडे मनोज भाऊजी 2 दिवस झाले जेलमध्ये आहेत आणि तुला पेडिक्युअरचं पडलंय. तेव्हा मिठ्ठू म्हणते की अगं पण अशा जागेवर कोण येईल रेप, असं म्हणून ती शांत बसते आणि म्हणते की ती सुमन ना खोटं बोलते. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मला यांनीसुद्धा हीच जागा सांगितली होती, त्यामुळे मला नाही वाटत की ती या जागेबद्दल खोटं बोलते. आपल्याला इथेच काहीतरी शोधायला हवं आणि मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच इथे काही ना काहीतरी सापडेल, आपण शोधूया. तेव्हा तेजा म्हणते की पण खरं सांगायचं ना तर मला नाही वाटत. प्रेरणा तिला शांत करत म्हणते की चल शोध, असं म्हणून त्या सर्वजणी इकडे तिकडे काही पुरावा सापडतोय का ते शोधायला लागतात. आता श्वेता, मिठ्ठू आणि तेजाला म्हणते की अगं जर इथे काहीच पुरावा नाही सापडला तर मनोज भाऊजी कायमचे जेलमध्ये अडकून राहतील ग. यावर तेजा म्हणते की अगं इतका वेळ झाला आपण इथेच शोधतोय, पण सापडते का काही. आता वल्लरी तिथून कुठेतरी जायला लागते. तेव्हा सर्वच जण आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात आणि वल्लरीला विचारायला लागतात की अगं वल्लरी कुठे चालले, असं म्हणून त्या सर्वजणी वल्लरीच्या पाठी जायला लागतात अगं, आणि म्हणायला लागतात की अगं थांब ना, कुठे चालले, काय झालं. आता तिथे एक विठुरायाचं मंदिर असतं. वल्लरी तिकडे विठुरायाच्या मंदिराच्या दिशेने जायला लागते. मिठ्ठू विचारते की अगं ही मंदिरात कुठे गेली. तेव्हा श्वेता म्हणते की काय माहिती, चल ना, असं म्हणून त्यासुद्धा वल्लरीच्या पाठीपाठी मंदिरात जातात. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, अहो हा आवाज आहे ना, मला ओळखीचा वाटतोय. आता मंदिरामध्ये कीर्तन चालू असतं आणि कीर्तन दुसरं तिसरं कोणी नसून आपली इंदू कीर्तन करत असते. आता वल्लरी इंदूकडे बघून खूप खुश होते आणि त्या सर्वच जणी इंदूकडे खूप कौतुकाने बघायला लागतात. आता इंदू सांगायला लागते की तर माऊली, गोरा कुंभार म्हणजे गोरोबा काका. तर एके दिवशी काय झालं की गोरोबा काका मडक्यांसाठी माती तुडवत होते. त्यांच्या बायकोला जायचं होतं पाणी आणायला, त्यांचं बाळ तिथेच खेळत होतं. मग त्यांची बायको त्यांना म्हणाली, अहो मी पाणी घेऊन येते, तुम्ही बाळाकडे लक्ष द्या. आता आपले गोरोबा काका म्हणजे विठ्ठलाचे परमभक्त. बायको पाणी आणायला गेली आणि बाळाकडे लक्ष द्यायचं सोडून गोरोबा काका विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झाले आणि विठ्ठलाचे नामस्मरण करता करता कधी ते तान्हं बाळ रांगत रांगत त्यांच्या पायापाशी आलं हे गोरोबा काकांना कळलंच नाही. ते मातीसोबत आपल्या बाळाला पण तुडवू लागले आणि तितक्यात बाळाची आई धावत धावत आली आणि तिने पाहिलं बाळ गोरोबा काकांच्या पायाखाली आहे. त्याने टाहो फोडला. खूप रडायला लागल्या त्या. गोरोबा काकांना दोष देऊ लागल्या, ओरडू लागल्या. आता गोरोबा काकांना सुद्धा खूप वाईट वाटलं. मग त्यांनी विठ्ठलाकडे आराधना केली. आता पांडुरंग तो परमभक्तांच्या हाकेला धावून आला आणि बाळ होतं तसं गोरोबा काकांना दिलं आणि ती सर्वांना म्हणते की तर माऊली, आपण या गोष्टीतून काय शिकायचं. आपल्या मनातली श्रद्धा आणि विश्वास मनातली अजिबात ढळू द्यायची नाही. उघड्या डोळ्यांनी आपल्याला देव नाही दिसत, पण तो कायम असतो बरं का आपल्या पाठीशी. त्याची करुणा आणि त्याच्या मदतीचा हात आपल्याला आपल्या मनचक्षू म्हणजे आपल्या मनाचा डोळा. भगवान शिवशंकराकडे कसा तिसरा डोळा आहे ना, तसाच एक तिसरा
डोळा तसाच तुमच्या माझ्या असा सामान्य माणसांकडे सुद्धा असतो बरं का, आणि त्यालाच म्हणतात मनाचा डोळा. आपल्या बाळाला जरी पायाखाली तुडवताना जरी गोरोबा काकांचे डोळे मिटलेले होते तरी त्यांच्या मनाच्या डोळ्यांचं सगळं लक्ष त्या पांडुरंगाकडे होतं आणि त्याच पांडुरंगाने त्यांचं रक्षण केलं संकटापासून. म्हणून माऊली, मनाचा हा तिसरा डोळा नेहमी उघडा असला पाहिजे, कारण त्याच डोळ्याने आपण सत्य पाहू शकतो. हा डोळा साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडवू शकतो. तर इकडे सर्वजण विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात, तर दुसरीकडे मनोज जेलमध्ये असतो आणि तो खूप रडत असतो. आता श्वेता इंदूकडे पाहून म्हणते की कसलं गोड आहे ग हे ध्यान. यावर प्रेरणा म्हणते की खरंच ग, किती गोड आहे ही, मला तर जाऊन ना तिची पापीच घ्यावीशी वाटते. तेजासुद्धा म्हणते की काय भारी विचार करते राव ही. तर मिठू म्हणते की टॅलेंट आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. आता इंदूचं कीर्तन झाल्यावर सर्व लोक येऊन इंदूच्या पाया पडायला लागतात आणि इंदूला म्हणायला लागतात की छान छान, खूप सुंदर. आता वल्लरी, मिठू, तेजा, प्रेरणा आणि श्वेतासुद्धा इंदूजवळ जातात. आता वल्लरी इंदूला आवाज देत म्हणते की इंदू. तेव्हा इंदू खुश होऊन वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की वल्लरी ताई, आणि तिला आठवतं की ती एकदा मनोज आणि वल्लरीला भेटलेली असते. आता इंदू वल्लरीला म्हणते की मी ना तुला मगाशीच पाहिलं, पण कीर्तन चालू होतं ना म्हणून नाही आले मी, आणि विचारते की मनोज काका कुठे आहे. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि अडखळत म्हणते की अगं, मला तर वाटलं की तू मला विसरून जाशील. तेव्हा इंदू म्हणते की अगं, अशी कशी विसरू तुला. आता वल्लरी म्हणते की कशी आहेस तू आणि कोणासोबत आली आहे. तेव्हा इंदू सांगते की हे काय, हे व्यंकू महाराज, हा आदू आणि हा गोपाळ. आता वल्लरी व्यंकू महाराजांना नमस्कार करते आणि म्हणते की नमस्कार महाराज. आता इंदू व्यंकू महाराजांना सांगायला लागते की व्यंकू महाराज, ही वल्लरी ताई आणि ही वकील होणार आहे बरं का. तेव्हा व्यंकू महाराज खुश होऊन म्हणतात की पांडुरंग तुमचं सगळं मनोरथ पूर्ण करेल बरं का. आता वल्लरी व्यंकू महाराजांना सांगते की ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, ह्या प्रेरणाताई, या मिठ्ठूताई, या तेजाताई आणि ह्या श्वेताताई. तेव्हा सर्वजणी व्यंकू महाराजांना नमस्कार करतात. आता वल्लरी व्यंकू महाराजांना विचारते की बरं महाराज, मला सांगा तुमची राहायची सोय. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की हो आहे ना, कसं आहे, ज्यांनी हा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे ना त्यांनीच आमची इथे एका हॉटेलमध्ये राहायची पण सोय केली. आता काय आहे, एका रात्रीचा तर प्रश्न आहे, उद्या सकाळी आम्ही नाश्ता करणार आणि सकाळच्याच बसने निघणार गावाला. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं मग महाराज, माझी तुम्हाला एक विनंती आहे बरं का, तुम्ही आमच्याकडे राहा, तिथेच राहा, तुमचा स्वयंपाक पाण्याचं सर्व काही मीच बघेन. तेव्हा मिठ्ठू, श्वेता, तेजा आणि प्रेरणा खूप आश्चर्याने एकमेकींकडे बघायला लागतात. आता वल्लरी व्यंकू महाराजांना म्हणते की हवं तर उद्या तुम्ही खुशाल गावाला जा. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही, कशाला उगाच तुम्हाला एवढा त्रास, आहे की सोय आमची राहायची. आता गोपाळ म्हणतो की अहो बाबा, ते एवढं बोलतायत तर जाऊया ना आपण, आणि तसंही हॉटेलमधील जेवण कुठे चांगलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते की ठरलं महाराज, तुम्ही आमच्याकडेच राहायला या. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही यांना आपल्या घरी घेऊन जा ना राहायला. इकडे व्यंकू महाराज गोपाळला खुणावून म्हणत असतात की काय बोलतोयस तू. आता गोपाळ म्हणतात की अहो बाबा, ते बोलवत आहे तर जाऊया ना चला. आता प्रेरणा अडखळत म्हणते की चला महाराज, चल ग इंद्रायणी, असं म्हणून ते आदू, गोपाळ, इंदू आणि व्यंकू महाराजांना तिथून घेऊन जाते. आता मिठ्ठू आणि श्वेतासुद्धा त्यांच्यासोबत तिथून निघून जातात. आता तेजा वल्लरीला म्हणते की ऐक ना, तू कुठे चालली आहेस. तेव्हा वल्लरी सांगते की तुम्ही माझी काळजी करू नका, मी आलेच, तुम्ही घरी पोहोचा, मी येत. आता तेजा म्हणते की बरं चल, ये लवकर, असं म्हणून तिथून ती निघून जाते. आता वल्लरी परत पुरावे शोधायला लागते आणि तिला इंदूचं बोलणं आठवायला लागतं की माऊली, तिसरा डोळा नेहमी उघडा असला पाहिजे, कारण त्या डोळ्याने आपण सत्य पाहू शकतो. हा डोळा साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडवू शकतो. आता हे सगळं आठवत ती इकडे तिकडे बघायला लागते. आता तेव्हाच वल्लरीला तिथे असणारा एक CCTV कॅमेरा दिसतो. तेव्हा वल्लरी खूप खुश होते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की सर्वजण घरी आलेले असतात. आता प्रेरणा वैतागत तेजाला हळूच म्हणते की कुठे गेले ही वल्लरी, नेमकी ती फोनसुद्धा उचलत नाही. आता श्वेता प्रेरणाजवळ येते आणि विचारते की झाला का चहा, पण काय आहे, या अशा टेन्शनमध्ये थोडी सुचणार आहे पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं ते. आता प्रेरणा म्हणते की त्या व्यंकू महाराजांना आणि इंद्रायणीला काय कळणार आहे ग, ते बिचारे आले वल्लरीने बोलावले म्हणून. आता श्वेतासुद्धा म्हणते की तिच्या डोक्यात काय आलं आणि कुठे गेली असेल, काही कळतच नाही आहे बाबा. आता इंदू त्या सर्वांकडे खूप आश्चर्याने बघत असते. आता मिठ्ठू जोरात म्हणते की तिने सुसाईड तर नसेल ना केलं ग. तेव्हा व्यंकू महाराज शॉक होऊन मिठ्ठूला म्हणतात की काय म्हणाला ताई तुम्ही, सुसाईड. तेव्हा तेजा अडखळत सांगायला लागते की ते ॲक्च्युली आमच्या इथे ना, आणि ती
शांत बसते. आता प्रेरणा म्हणते की आमच्या इकडे ना एक बाई असते. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की हो म्हातारी आहे म्हातारी. मग मिठू म्हणते की ती ना फिरत असते. आता तेजासुद्धा म्हणते की ॲक्च्युली ना ती फिरत असते इकडे तिकडे, म्हणजे गेटच्या बाहेर असते रोज, आणि आज नव्हती. तर आम्ही डिस्कस करत होतो की कुठे गेली असेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की अहो वेडी आहे खूप, म्हणून मिठूला वाटलं. तेव्हा तेजा म्हणते की तिने सुसाईड वगैरे केलं की काय असं. आणि ती मिठूला विचारते की काय गं मिठू, काहीतरी काय बोलतेस गं, त्यांना टेन्शन आलं ना, गप्प बस. आता व्यंकू महाराज खूप टेन्शनमध्ये येऊन सगळ्या बघत असतात. आता प्रेरणा म्हणते की महाराज तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, इतकं काळजी करण्यासारखं काही झालेलं नाही हो, तुम्ही बसा ना, निवांत बसा, चहा होत आलाय, मी देते तुम्हाला चहा लगेच. आता तेजा म्हणते की नाही खरंच आम्ही सहज डिस्कस करत होतो, टेन्शनसारखं इतकं काही नाही आहे. आता व्यंकू महाराज खूप टेन्शनमध्ये असतात आणि ते आदू आणि गोपाळला म्हणतात की तुम्ही जरा बेताने खेळा रे. आता इंदू म्हणते की ताई एक विचारू का. तेव्हा मिठू म्हणते की बोल ना क्युटी पाय. आता यावर इंदू विचारते की नाही म्हणजे मी आल्यापासून तुमच्या चेहऱ्यावर खूपच टेन्शन दिसतंय. तेव्हा सगळ्याजणी खोटं खोटं हसायला लागतात आणि म्हणतात की नाही कसलं टेन्शन नाही, आम्हाला नाही आहे टेन्शन कसलं. तितक्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते की मुलांनो हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे, चॉकलेट्स आणले. तेव्हा या सगळ्याजणी वल्लरीकडे खूप आश्चर्याने बघायला लागतात. इकडे वल्लरी गोपाळ, आदू आणि इंदूला चॉकलेट्स द्यायला लागते आणि म्हणते की तुम्हाला शिरा आवडतो ना, आता मी तुमच्यासाठी शिरा बनवते. आणि ती सर्वजणींकडे बघत म्हणते की अरे तुम्ही सर्वजणी अशा काय बसलाय बघत, तुम्ही पण घ्या बसून, आलेच मी पटकन. आता श्वेता, प्रेरणा, तेजा आणि मिठूला काहीच कळत नाही की नक्की काय चाललं आहे आणि त्या सगळ्याजणी खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघत असतात की ही का हसते आणि हिला नक्की काय झालं आहे. आता यानंतर आपण पाहतो की मिठू एकदम आश्चर्याने प्रेरणाला म्हणते की यार इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा ही हसते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीच कळत नाही आहे. तेव्हा श्वेता म्हणते की मला वाटतंय मनोज भाऊजींना सोडवता येईल असे पुरावे सापडत नाही आहे म्हणून ती फ्रस्ट्रेट झाली आहे गं, कदाचित तिला मानसिक धक्का बसला असेल. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की हो मलासुद्धा असंच वाटतंय की तिला काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर कुठली मुलगी नवरा जेलमध्ये असताना घरी पाहुणे बोलवेल का गं. तेव्हा श्वेता म्हणते की हो मलाही असंच वाटतंय की तिलासुद्धा कळत नसेल की ती काय वागते. आता तेजा म्हणते की नाही मला असं वाटतं की तिला ना आपण सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायला हवं आणि तिला काउन्सिलिंगची खूप गरज आहे. आता प्रेरणा घाबरत म्हणते की काय बोलतेस गं तेजा, मला सांग. आता वल्लरीला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायचं की मनोज भाऊजींना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधायचे आपण. तेव्हा मिठू टेन्शनमध्ये येत म्हणते की यार खूप कन्फ्युजन आहे. आता प्रेरणासुद्धा म्हणते की आणि तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायचं म्हटल्यावर पैसेसुद्धा लागतील ना, ते कुठून आणायचे. तेव्हा श्वेता म्हणते की 1 मिनिट, पण मला एक कळत नाही आहे की ती या इंद्रायणीला कुठे घेऊन आली आता इथे. मग तेजासुद्धा म्हणते की हा प्रश्न तर आम्हाला सगळ्यांनाच पडला आहे, त्यांना इथे कुठे ठेवून घेणार आहे ती. आता मिठू म्हणते की ये त्यांचं खाऊन झालं की नाही ते बघून येते मी पटकन, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता तेजा म्हणते की ऐक ना, तिला आपण ना सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाऊया. आता मिठू पळत घाईघाईत येते आणि म्हणते की बघा ना बाहेर त्यांचं काय चाललं आहे, असं म्हणून ती सगळ्यांना तिथून बाहेर घेऊन जाते. तर इकडे बाहेर इंदू झोक्यावर बसलेली असते आणि वल्लरी इंदूला झोका देत असते आणि इंदूला विचारते की काय गं इंदू, कसं वाटते तुला झोक्यावर बसून. तेव्हा इंदू म्हणते की खूप मजा येते, अजून थोडा मोठा दे ना झोका. आता गोपाळ आदूला म्हणतो की आद्या बघितलं का, आता आपली बाल कीर्तनकार इंद्रायणी झोक्यावर बसून अभंग पाठ करणार आहे बरं का, असं म्हणून आदू आणि गोपाळ दोघेही हसायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात की गोप्या उगाच कशाला चेष्टा करतो रे तिची. आता व्यंकू महाराज वल्लरीला म्हणतात की इंदूचा तुम्हाला खूपच लळा लागला आहे, हे दिसतोच आहे मला, पण नेमकी अशी एवढी कुठली जादू घडली आहे की ज्यामुळे तुम्ही आमच्यासाठी इतकं सगळं करताय. तेव्हा तेजा व्यंकू महाराजांना म्हणते की खरं सांगायचं तर हा प्रश्न आम्हालासुद्धा पडलाच आहे. तेव्हा प्रेरणा तेजाला शांत बसवत व्यंकू महाराजांना म्हणते की नाही महाराज, म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, इंद्रायणीला आणि तुम्हा सगळ्यांना भेटून आम्हालाही खूप छान वाटतंय हो. पण तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही गैरसमज नाही, पण तरीही असं वाटून गेलं मला. आता वल्लरी व्यंकू महाराजांना म्हणते की
व्यंकू महाराज, खरं सांगायचं तर जादू आहे असंच समजा. त्याचं काय आहे ना, इंदूने मला एका खूप मोठ्या संकटातून मार्ग दाखवला आहे. तेव्हा सर्वजण खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज आश्चर्याने वल्लरीला विचारतात की इंदूने मार्ग दाखवला, आणि ते वल्लरीला विचारतात की कुठला मार्ग. तेव्हा वल्लरी म्हणते की सांगते, पण त्याआधी आपण ठिकऱ्या खेळूया, चला या, असं म्हणून ती आदू, इंदू आणि गोपाळला तिथून दुसरीकडे घेऊन जाते आणि त्यांच्यासोबत खेळायला लागते. तेव्हा प्रेरणा, तेजा, मिठू आणि श्वेता खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. आता तेजा म्हणते की हिच्या ना डोक्यावर परिणाम झालाय हा, लवकरात लवकर डॉक्टर शोधावा लागेल. आता श्वेतासुद्धा म्हणते की मी हिची पत्रिका बघून काही उपाय मिळतोय का ते बघते. तेव्हा प्रेरणा म्हणते की मला तर ना हा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम वाटतोय ग. आता मिठू म्हणते की माझ्या पप्पांचे ना एक मित्र आहेत, ते ना फेस बघून काय प्रॉब्लेम आहे ते सांगतात, वल्लरीचा फेस दाखवायचा का त्यांना. तेव्हा तेजा चिडत म्हणते की असं काही होत नसतं कुठे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. आता इंदू तेजाला म्हणते की ताई, तू पण खेळतेस का आमच्यासोबत. तेव्हा तेजा आश्चर्याने इंदूला विचारते की कोण, मी. तेव्हा इंदू म्हणते की हो तूच. तेव्हा तेजा घाबरत म्हणते की नाही नाही नको, मला आता इच्छा नाही आहे ग. आता इंदू, आदू आणि गोपाळकडे बघत म्हणते की आदू, गोपाळ, खेळायला इच्छा लागते का रे, असं म्हणून ते तिघेही खूप हसायला लागतात. आता इंदू तेजाला म्हणते की अहो, आम्हाला सांगितलं ना की दिवसभर खेळा, तर आम्ही खेळतोच. आता वल्लरी तेजाला म्हणते की अहो तेजाताई, यांना या ना खेळायला, असं लहान मुलांचा हट्ट मोडू नये हो, या. आता इंदू म्हणते की ताई, तुम्ही सांगा ना तुमचा आवडता खेळ कोणता आहे आणि तो आम्हाला सुद्धा शिकवा, मग आम्ही सुद्धा तुमच्यासोबत खेळतो प्लीज. आता वल्लरी म्हणते की या हो तेजाताई या. आता इंदूसुद्धा तेजाला आग्रह करायला लागते की प्लीज या ना. आता यानंतर आपण पाहतो की मिठू आणि तेजा खेळत असतात. आता प्रेरणा श्वेताला हळूच म्हणते की श्वेता, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, ती फटाकडी सुमन आहे ना, सकाळपासून दिसतच नाही आहे ग कुठे. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सुमन बंडू भुतेच्या घरी आलेली असते आणि ती खूप रडत असते. आता बंडू भुतेची बायको सुमनचा हात हातात घेत म्हणते की इट्स ओके ग सुमन, पण बरं झालं तू आम्हाला हे सगळं सांगितलं ते. तेव्हा बंडू म्हणतो की नाही, आणि सांगितलं नसतं तरी कळलं होतं आम्हाला. तेव्हा सुमन विचारते की म्हणजे. तेव्हा बंडूची बायको त्याच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागते. तेव्हा बंडू घाबरत शांत होतो आणि म्हणतो की नजर असते ना माझी सगळीकडे, आणि म्हणतो की नाही, म्हणजे शेजारी अशा वाह्यात मुली असल्यानंतर नजर ठेवणं कामच आहे ना आमचं. तेव्हा सुमन म्हणते की हो ना, सगळ्याच वाह्यात आहेत त्या. तेव्हा बंडूची बायको म्हणते की हो ना सुमन, ह्या ना सगळ्या वाया गेलेल्या मुली आहेत अगं. आता या सिच्युएशनमध्ये तुला खोट्यातच पाडलं असेल ना त्यांनी. तेव्हा सुमन त्यांना विचारते की मग मी आता काय केलं पाहिजे. तेव्हा बंडू म्हणतो की सांगतो, आणि विचारतो की तो कोण. तेव्हा सुमन सांगते की मनोज. तेव्हा बंडू विचारतो की त्याच्या विरोधात कंप्लेंट केली आहेस ना तू. तेव्हा सुमन सांगते की हो, अहो पहिलं जाऊन कंप्लेंट केली आहे मी. तेव्हा बंडू म्हणतो की हां, पण कंप्लेंट केली आहे म्हणजे काम झालं असं समजू नकोस हा. तेव्हा सुमन विचारते की म्हणजे. यावर बंडू म्हणतो की म्हणजे आपली केस अजून स्ट्रॉंग कशी होईल याचा विचार कर, आणि म्हणतो की काही करून त्या वल्लरीचा नवरा बाहेर पडता कामा नये, कारण त्या 1.5 शहाण्या वल्लरीमुळे बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी आणलेला. तेव्हा बंडूची बायको घाबरून पटकन बंडूला गप्प बसायला सांगते. तेव्हा बंडू म्हणतो की ते जाऊ दे, आणि तो सुमनला विचारतो की पण तू आणखीन मोठे आरोप कर त्याच्यावर, आयुष्यभर जेलमध्ये सडत पाडलं पाहिजे तो मनोज भांबरे. तेव्हा सुमन विचारते की म्हणजे काय करायचं मी नक्की. तेव्हा बंडू सांगतो की सांगतो, सगळं सांगतो. आता यानंतर आपण पाहतो की सुमन, बंडूची बायको आणि बंडू पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता सुमन रडत पोलिसांना सांगायला लागते की अहो साहेब, त्याने मला ना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की काय, अहो तुम्ही हे आत्ता सांगताय, मग अटेम्प्ट टू रेपची केस लावली होती तेव्हा का नाही सांगितलं ते सगळं. तेव्हा बंडू म्हणतो की अहो साहेब समजून घ्या ना, म्हणजे तेव्हा ती खूप घाबरली होती. तेव्हा सुमन खूप रडायला लागते आणि म्हणते की हो ना. आता बंडूची बायकोसुद्धा म्हणते की हो, म्हणूनच आम्ही तिला माणुसकीच्या नात्याने आमच्या घरी आश्रय दिला ना. हो ना बंडू. तेव्हा बंडू म्हणतो की आणि जोपर्यंत हिला न्याय नाही मिळत ना तोपर्यंत या अबला स्त्रीसाठी आम्ही
लढत राहो. आणि तो सुमनला म्हणतो की सुमन तू रडू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आता पोलीस बंडूला म्हणतात की अहो त्यांनासुद्धा बोलू द्या थोडंसं, तुमचं संपतच नाही आहे. आता सुमन सांगायला लागते की त्याला माझ्यावर बलात्कार करता नाही आला म्हणून तो आणखीनच बिथरला आणि मला म्हणाला की सोडणार नाही तुला, आता तुला मारूनच टाकतो. आणि मी धावत धावत गेले तर माझ्या मागे आला होतो साहेब, मला खूप भीती वाटते असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता हे सगळं मनोजसुद्धा ऐकत असतो आणि तो ओरडून पोलिसांना म्हणायला लागतो की अहो साहेब ही खोटं बोलते. इकडे सुमन खूप रडत असते आणि म्हणते की मला सारखं स्वप्न पडतं आणि मला असं वाटतं की मला तो मारून टाकेल. तेव्हा पोलीस म्हणतात की म्हणजे आता अटेम्प्ट टू रेपची केस नाही तर अटेम्प्ट टू मर्डरची पण केस लागते त्याच्यावर. आणि तो मनोजला म्हणतो की मनोज भामरे आता तू काय इथून जात नाहीस बघ. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की अहो साहेब मी काही नाही केलं. आणि तो सुमनला म्हणतो की सुमे खोटं बोलू नकोस तू. आता बंडू म्हणतो की साहेब बघताय ना किती डेंजर माणूस आहे हा, बघा काय अवस्था केली या मुलीची. इकडे मनोज खूप रडत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो स्वतःशीच म्हणतो की खूप एकटा पडलोय ग मी, कुठे आहेस तू वल्लरी. तर यानंतर आपण इकडे घरी पाहतो की वल्लरी अभ्यास करत असते. तेव्हा इंदू तिला हळूच दाराआडून बघत असते. तेव्हाच तिथे आदू आणि गोपाळ येतात. आता आदू इंदूला विचारतो की इंदू हे काय करतेस तू. तेव्हा इंदू आदूला गप्प बसायला सांगते. आता वल्लरी इंदूचा आवाज ऐकून पाठी बघायला लागते. तेव्हा इंदू हळूच तिथून पळायला लागते. तेव्हा वल्लरी इंदूला म्हणते की इंदू काय ग तिकडे काय करतेस, ये इकडे. तेव्हा इंदू हळूहळू वल्लरीजवळ यायला लागते. आता वल्लरी इंदूला विचारते की आणि काय ग ते दोघे कुठे गेले. तेव्हा इंदू इकडे तिकडे बघायला लागते आणि आदू आणि गोपाळला आवाज देऊन म्हणते की आदू गोपाळ इकडे या ना. आता आदू आणि गोपाळसुद्धा तिथे येतात आणि ते सुद्धा वल्लरीकडे बघायला लागतात. आता इंदू वल्लरीचं पुस्तक हातामध्ये घेत वल्लरीला म्हणते की ताई तू इतकं जाडजड पुस्तक वाचतेस. तेव्हा वल्लरी हसत म्हणते की हो अभ्यास आहे ना, वाचावी लागतात. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की अभ्यास, अगं पण तुझी शाळा संपली ना, मग कसला अभ्यास. आणि म्हणते की अरे हां विसरूनच गेले, तुला वकील व्हायचं आहे ना, त्याचा अभ्यास बरोबर ना. तेव्हा वल्लरी इमोशनल होत म्हणते की हो बरोबर, काय आहे ना एका माणसावर चुकीचे आरोप करून त्याला जेलमध्ये टाकलंय, मग त्याला सोडवावं तर लागेलच ना, त्याच्यासाठीच सगळी तयारी करते मी, सगळे मुद्दे लिहून काढते ना. तेव्हा इंदू विचारते की म्हणजे जेलमध्ये गेलेल्या माणसाला अभ्यास करून सोडवता येतं. तेव्हा वल्लरी सांगते की हो अभ्यासात ताकदच अशी असते ना, तुला माहिती आहे अंगात ताकद असलेला माणूस कसा कोणाशी पण लढू शकतो ना, तसंच अभ्यास करून मेंदूची ताकद वाढवणारा माणूस काहीही करू शकतो. म्हणजे बघा आता मी कसं वकिलीचा अभ्यास करून कुणालाही न्याय मिळवून देऊ शकते. तसंच काही लोक इमारती आणि पूल बांधण्याचा अभ्यास करतात तर काही लोक विज्ञानाचा अभ्यास करून मोठ्या मोठ्या गोष्टींचा शोध लावतात आणि डॉक्टरचा अभ्यास करून लोकांना वाचवतात.